ऍक्च्युली बिया थुकत होतो पण अख्खा केलं की अख्खं सगळं थुकत नव्हतं. एक्सक्यूज मी, मेंटॅलिटी इज नॉट इम्पॉर्टंट, ओकेजनली रेग्युलरली इज इम्पॉर्टंट. कशा असतात की स्टार्टर मला जुन्या आंबे बावळट चालू ते आता बंद पडली. चापटेल 31st जेव्हा आपण ते ठरवलं ग्रेप्स खायचे अंडर द टेबल, तर तेव्हा तू खरं चोरी होती, एक चोरी काची. Subscribe. बघितला का त्याच्यात तुझा डान्स? नाही बघितलं. तर आता शेकोटी लावणार आहे, कुठं लावणार आहे? अरे अजून चालू आहे होता होता. चालू आहे का अजून पण चालू आहे? केलं 31st ला 31st ला त्या माणसाच्या अंगाव बिंगाव गेले, धमकी बिमकी दिली फुग्यावरनं, प्लस वॉशरूम मध्ये कुठल्या तरी पोरी की काहीतरी बोलली, बाहेर येऊन तिच्या पण खरंच आठवलं. आता कधी हे शाहरुख कधी भाई नाही. घडलं? हो, हे मला माहितच नाही. रमाची मला फुग्यावरनं मारामाऱ्या भांडणं. माहितीच नाहीत आजकाल, गोव्यातली पण माहित नाही. फुग्यावरनं भांडणं चालली तिथे का, आणि इंग्लिश मध्ये. मी फक्त तिच्याकडेच बघतोय. तो माणूस काय बोलतो, इट्स ओके इट्स ओके, यू स्पीक यू स्पीक. मी पिकॉकच्या वॉशरूम मध्ये गेलेले आणि मला खूप अर्जंट वॉशरूम आलेली आणि तिथं माहिती ना कोणच नसतं वॉशरूम मध्ये, तेव्हा मला जरा भीती वाटते तिथे. तर मी कधीच कडी नाही लावत, थोडस दार उघडं ठेवते. आणि ती एक मुलगी आली आणि ती बोलली की यार हॅव सम बेसिक मॅनर्स, असं तसं काहीतरी बोलली मला. मग मी गेली वॉशरूम आणि तिला शोधत गेले तिच्या बाहेर. कुठली मुलगी होती ती? कोण होती काय मी तिला आठवतोय. आणि नंतर एक्सक्यूज मी कम हिअर तिला बोललं, म्हटलं की तुला काय प्रॉब्लेम होता, माझं दार थोडंसं उघड होतं तर. म्हटलं मला अर्जंट वॉशरूमला लागलं, मला भीती वाटत होती, यात तुला काय प्रॉब्लेम झाला? तर ती बोलली सॉरी मला माहित लय नव्हतं. घाबरली ती, तिला कळलं मॅडम चंद्रावर आहेत. डायरेक्ट जाऊन अटॅकच केलं तिच्यावर. ती बोलली सॉरी मला माहित नव्हतं, सॉरी. तर माझ्या शाहरुख भाई आला 12:30 वाजता. अरे हे काय कसं खायचं खाल्लं आलं आपण नाही खाली जाऊन द्राक्ष खाल्ली, एक तास सगळं झाला. झाले. एका तासाने येऊ खाली जाताना म्हणते अरे हे कसं खायचं असतं म्हणे. हो, हो, भांडण. भांडण म्हणजे एक ग्लास बीस फोडे उसने नाही. काच के. एक नंबर. काचेचा ग्लास फोडला नाही म्हणून. चल सांग कोणच नव्हतं तेव्हा. मला माहिती तू कुणाच्या डोक्यात काचचा ग्लास फोडला. कुणाच्या वा. लय मॅटर झाला सुद्धा. आणि एवढा मॅटर करून एवढा एन्जॉय करून कॉन्ट्री किती आली? डोक्यात नाही फोडला glass मी. कॉन्ट्री किती आली? गाडीवरनं पडणार खाली. 31st दिलंच नाही म्हणजे वैब्याला आवडणं नो बर्थडे विषय. नाही दिलं त्याला कॉन्ट्री मी अजून. ऍक्च्युली कामात होतो आम्ही त्यामुळे, पण आम्ही लवकरच आम्ही का तू? विचार करू. आम्ही का तू? आपण सगळे बंधू भगिनी. नाही फोडला ते, मी घरी घेऊन येत होते आणि तो गाडीवरून पडला. एक चोरी होती, एक चोरी चोरी काचेची. नाही, माझा काहीतरी गोष्ट होती ती इनकम्प्लीट ठेवायची नव्हती मला, म्हणून मी येतो ते घेऊन गाडीवर पण पडली. थडात थडते ताच टायर पंक्चर झाले आणि त्या माणसासोबत जी भांडण झाली, काय झालं, तो माणूस ते असतो ना आकाशात सोडायचा दिवा, तो आणि त्याच्या मागे अख्खी सगळी पिकॉकचे जे काम करणारी लोक आहेत ना ती आलेली. म्हणून मला काय वाटलं की ओ वाव पिकॉक वाले नाही का आता आकाशात ते दिवा सोडतात. मी बोलले मला पण मी करत हात लावायला गेले. तर तो माणूस झाला ना ही कोण आहे यार,
आणि ती तेव्हा असं आणि म्हटलं म्हणजे मला नाही का असं लक्ष नाही देता तो डायरेक्ट नाही का पुढे त्याचा चालायला लागला आणि मी त्याकडे बघते की नाही का अरे थांब 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 तर तो माझ्या अंगावरच डायरेक्ट आणि मग त्याने असं नाही का इग्नोर करत मी म्हणजे नाही का दिसतच नाही त्याला असं करत होता तो आणि माझ्या अंगावर त्याला असा नाही का वर दिवा सोडून दिला आणि माझं असं डोकं हल्लं मी बोललो एक्सक्यूज मी म्हणलं नाही का काय सीन आहे आणि नंतर ते गेले आणि मग हे सगळे लोक बोलले अरे ते त्यांचा पर्सनल दिवा होता म्हणलं अरे मग सांगायचं ना त्यांनी ते माझ्या अंगावरून जशी का मी इनविजिबल होते का त्यांना दिसत नव्हते दिवा इम्पॉर्टंट होता दिव्यासोबत ते पण मला ह्याच्यापेक्षा टेन्शन काय आलं माहिती का ही नंतर दिवा त्याने दिला ना ही लागली माझ्या माग बब्बू म्हणे को दिवा तू आता माझं टेन्शन मी कुठं अरे आपल्या घरात 50 दिवे पडले मी परत त्या माणसाला शोधत गेले मग तो सापडला म्हणलं एक्सक्यूज मी म्हणलं दिवा. व्हॉट वॉज युअर प्रॉब्लेम म्हणलं की यू डिडंट सी मी असं तसं नाही का म्हणलं की असं कसं तुम्ही माझ्या अंगावर आला ते बोलले की आय एम सो सॉरी म्हणलं माझं लक्ष नव्हतं आणि आय एम सॉरी मी तुला ओळखलंच नाही म्हणजे ते असं बोलले की मी ओळख तुला पण मी आधी तुला ओळखलंच नाही खरंच सॉरी माझं असं काही इंटेन्शन नव्हतं मी म्हणलं नाही इंटेन्शन नव्हतं नसेल काही पण तुम्ही माझ्या डायरेक्ट अंगावर आला आणि ते मला आवडलं नाही तुम्ही मला नाही का बघितलंच नाही की मी तुमच्या साईडला उभे आहे तुम्ही डायरेक्ट मला चेपून टाकली हे सगळं कॉन्व्हर्सेशन A to Z इंग्लिश मध्ये होता मी फक्त दोघांचे चेहरे बघतो हा आणि कसं? आणि नंतर ते एकदम म्हणजे फ्रेंडली बोलले माझ्यासोबत रमारोज ह्याचा क्लास घे की इंग्लिशचा 5 शब्द शिकव आम्ही बोलतो दोघं प्रॅक्टिस या तरी पण ह्याची मेंटॅलिटीच नाहीये की समजून घ्यायची एक्सक्यूज मी मेंटॅलिटी इज नॉट इम्पॉर्टंट ओकेजनली ड्रिंक रेग्युलरली इज इम्पॉर्टंट काही असतात की स्टार्टर मला जुन्या आंबेला बावळट चालू त्यात बंद पडली चापटेन 31st विषय निघालाच आहे तर 31st वरनं चल तिला 5 क्वेश्चन विचार आणि तू त्याला 5 क्वेश्चन विचार 31st त्या सेलिब्रेशन नाईट वरून पटकन आणि नंतर तुम्ही दोघांनी मिळून मला 5 क्वेश्चन विचारा 31st ला जेव्हा आपण ते ठरवलं ग्रेप्स खायचे अंडर द टेबल तर तेव्हा तू खरंच सगळे ग्रेप्स खाल्लेस का हो हा, आणि question number तुझ्यासारखे 1 थुंकले नाहीत मी ऍक्च्युली बिया थुकत होतो पण अक्का केलं की अक्का सगळं थुकत नव्हतं ग्रेप्स शी, कुणाच्या अंगावर थुंकलास? मी असं झोपलं सगळ्यांच्या आणि असं अशी तर माझ्याकडे आहे तो आणि व्हिडिओ कोणतरी थुंकतंय. माझ्याकडे तो व्हिडिओ आहे म्हटलं तर काय अशी जर म्हणतात कोणतरी थुंकते म्हटलं काय माहित कोण आहे? ओके आता सेकंड क्वेश्चन की 31st नंतरचा म्हणजे कशी सुरुवात झाली तुझी छान झाली का छान झाले आणि मग आता काय हे क्वेश्चन सुचना बरं चला एक क्वेश्चन वर्सेस एक क्वेश्चन आता रमा एक क्वेश्चन हा, तू 31st ला आपण काय जेवलो सांग शी नाही मी तुम्हाला सांगतो मी कच्च्या कसलीच answer रोट्या देतो खाल्ल्या बकवास. गार रोट्या रबरागात अशा होत्या कच्च्या होत्या वय शिजलेल्या म्हणजे शिजलेल्या होत्या होत्या पण त्या थंड. थंड रोट्या एकदम मी तुझी खाल्ल्या चुकी मालवणी हंडी होती आणि चिकन ओके शॉर्ट टाकलेला बघितला का त्याच्यात तुझा डान्स नाही बघितलं ते पण मला मी पाहिजे दुसरा होतं प्रश्न विचारतात हा तुझा तिथला अविस्मरणीय क्षण सांग मला कळालं. चापट माझ्या तिथला माझा अविस्मरणीय क्षण हा होता की मला 2 गोष्टी कोणतरी आला आणि हात पकडून नाही. डान्स करायला घेऊन गेला. स्क्रिप्टेड आहे हे स्क्रिप्टेड आहे हे खरं आहे आणि हे सांग नाही माझं काय होतं की मला असं टेन्शन होतं की तिथं भांडण नाही झाली पाहिजे आणि तिथं स्टँडर्ड लोक आली पाहिजे अविस्मरणीय स्टँडर्ड लोक आली पाहिजेत हा हेच अविस्मरणीय आहे आय स्पीक कम्प्लिटली अँड यू फॉरवर्ड ओके हा मग ते असं मला वाटलं पण तिथं गेलं वेगळंच कळलं की एकदम स्टँडर्डच एकदम फॅमिली आली वगैरे ते मग खुश झालो आणि दुसरी गोष्ट तिथं डीजे वर पार्टी जी होती ती हा. सेम क्लबिंग टाइप मला एक वाटलं अविस्मरणीय क्षण क्षण असतो तो क्षण. क्षण जर हा? की म्हणजे काय की वाईट चांगलं असलं पण तुझं तुझं life मत time नाही. लक्षात राहील की की ते तसं तिथं की तेव्हा मला झालेलं ते. मला कधीच वाटलं नव्हतं की मी ह्या एंडिंगला पण रामासोबत असेन आणि आम्ही अंडर द टेबल ग्रेप्स खाऊ अरे ओ क्षण होता तो माझ्यासाठी म्हणजे ग्रेप्स वाला क्षण असं क्षण म्हण होता. की हो, ग्रेप्स वाला हे क्षण fake आहे. मला माहितीये आज. तोच तो क्षण आहे मी सांगितलं ना, कोणतरी आलं आणि हात पकडून घेऊन गेलं आणि पत्यानं रमाला बघितलं आणि त्या side नी मी असं प्रतिक्रिया
प्रतीककडे वाकून बघितलं आणि प्रतीकने माझ्याकडे असं वाकून बघितलं आणि 2 मिनिटाचं असं नाही का सेकंडचा असं एकदम नाही का पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि नंतर त्याने असं ओ शिट नाही का कोण आहे ही मुलगी आया कौन हमारे बीच में असं कोण नव्हतं. हे चुकून एका स्क्रिप्टेड आहे. मुलीने प्रतीकला पकडून घेऊन चाललेली डान्स करायला. चुकून पकडलेलं बट अंडर द टेबल आय एम जस्ट अंडर द टेबल आय एम जस्ट हिचिंग माय हँड अँड व्हॉट हिचिंग माय हँड येस अर्थ सांगायचा त्याचा अर्थ सांग. ये सुनने से पहले मैं मर क्यों नहीं गई. काय भाई सिरियसली तू आमच्याच नशिबाला का आलायस रे. काय बोलायचं नाही पण चांगलंय बापा, चांगलंय एवढी नशीब. गेली तू. आता मला विचार हा. तुझ्या त्या डेटचा तो अविस्मरणीय हाच आहे हो विस्मरणीय. की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं प्रतीक पण चाललंय कोणतरी मुलगी अशी पकडून बसली प्रतीकला आणि मी प्रतीककडे बघते 1 मिनिट हे काय विषय बंधन काय विषय रे हा प्रतीक निर्लज्जम सदा सुखम. कोण कोण होतं 31च्या ह्याला पार्टीला. हा खूप जण होते. कोण कोण तू मी श्रावणी मॅम आशिष सर शाहरुख भैया वैभ्याचा आलेले फ्रेंड SD सत्याचा फ्रेंड अक्षयचा फ्रेंड आहे. अक्षा अजून 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 कोणतरी राहतय श्रावणी मॅमच होतो. अजून कोणतरी राहतय. मुलींमध्ये एक व्यक्ती होती ऑली नाही ऑली कुठे होती. आणि तो सक्षम होता अजून. हा हा, सक्षम होता. आणि मुलींमध्ये कोण आहे? आता कोण कोण होता? मैत्रीण ग वैभवची. जी वैभव ना आल्या आल्या मिठी मारली आणि जाताना शिव्या दिल्या. आई शपथ danger. आणि ती मैत्रीण डान्स करता करता अक्षयची मैत्रीण झाली. आणि ते पडले सगळे. आणि ही स्टेप कोणती कट करा बॉय कट करीन. ए तू कर की मग. आई शपथच खतरनाक खतरनाक. नेक्स्ट क्वेश्चन 3-3च झालेत. आता मॅडमला विचारूया. हा आणि मधनच जायतूनला क्वेश्चन विचारायचा एखादा. ती तर हितनं गेली. अरे पर इधर से ही गई ना तू 31 को तो थी पर 31 के रात को नहीं थी. हम लोग तैयार हो रहे थे इधर अंडर द टेबल वाला ग्रेप्स भी नहीं खाया मैंने. तो क्या खाया. कुछ भी नहीं खाया था बट नहीं खा पाए. ठीक आहे आस्क मी नाव. विचार तुमचा अविस्मरणीय क्षण 31sta. माझा का अविस्मरणीय क्षण नाही ती अविस्मरणीय नाईटच होती. माझा अविस्मरणीय क्षण सांगते स्पेशली ती जी मैत्रीण वैभवची की जी आल्या आल्या वैभ्यानं मिठ्या बिट्या झप्प्या केलेल्या आणि जाताना शिव्या देत होता. त्या मैत्रिणीमुळे ना भांडणं झाली आणि तिला पडता पडता मी पकडलं आणि त्याच्यानंतर थांबवल्यानंतर तिने उलटी पण केली. बापरे ते माझ्यासाठी अविस्मरणीय होतं कारण ते जरा अनएक्सपेक्टेड होतं त्या रात्री माझ्यासाठी. बाकी आपला डान्स जेवण मज्जा दगा सगळं एक्सपेक्टेड होतं. नेक्स्ट हा तुम्हाला 31st ला आलेला एका व्यक्तीचा राग आणि 31st ला आवडलेल्या असं अनएक्सपेक्टेडली मज्जा आली त्या व्यक्तीसोबत अशी एक व्यक्ती. अच्छा मज्जा तर ऑब्व्हियसली मला आपण जे सगळे इथून निघून गेलेलो तिथपर्यंत त्याच लोकांसोबत जास्त मज्जा आली आणि राग आला होता मला एका व्यक्तीचा. बीप 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 बीप. काही तुम्ही समजून घ्या दोघांना समजलंय. माझा क्वेश्चन असा होता ले न्यूज रिपोर्टिंगला कामात आहे. माझा क्वेश्चन असा होता की तुम्ही ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस तुम्ही फर्स्ट कोणत्या डान्सवर डान्स केला, कोणत्या गाण्यावर कोणत्या गाण्यावर डान्स केला. अँड सेकंड थिंग इज की त्या गाण्या जेव्हा वाजलं तेव्हा तुम्ही जेव्हा डान्स केला तेव्हा कोण कोण तुमच्या सोबत होतं. येस सो सगळेजण होते. तो वैभ्याच्या मोबाईल मधला व्हिडिओ की जो मला अजून टाकता आला नाही कारण व्हिडिओ 4K मध्ये 3.5 GB चा झालाय शॉर्टचा व्हिडिओ फार का आणि तो घेता घेता नाकी तेव्हा आलेलं इथं. तर ते गाणं होतं
त्याच्यात मला एवढंच आठवतंय, गाण्याचे लिरिक्स नाहीत आठवत आहेत, पण रमा मी असं 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 केलं, सगळेजण होते, वैभ्या वागणं प्रत्या असं असं करत होता. आणि तसं बेसिकली बघायला गेलं तर मी त्या पिकॉकच्या एंट्री पासूनच नाचत आले, तुम्हाला माझ्या व्लॉग मध्ये बघायला भेटेल. आणि आल्या आल्या मी जॅकेट काढले आणि तेव्हा पण मी डान्सच करत होते. आणि ते एवढा डान्स केला की तुमच्या पायाचा पण प्रॉब्लेम हो, परत पाहिला पकला तो पण एक अविस्मरणीय क्षण, पण बसवला तिथंच. मस्त क्वेश्चन विचारला, पण खूपच रेंगाळवाण्या पद्धतीने विचारला. आता एक लास्ट क्वेश्चन की नेक्स्ट इयरचं 31st तुम्ही आता कसं इमॅजिन करताय, या वर्षीपेक्षा असं काय वेगळं झालं पाहिजे नेक्स्ट इयरच्या 31st? असं काही मी एक्सपेक्ट नाही करत आहे, कारण मला 2025 ला बरंच काही शिकायला मिळालेलं आहे. बघितलेली स्वप्न आपण रंगून बसतो, पण ती पूर्ण करायची ताकद आता आपल्यात ठेवायची. पण त्यासाठी आता आधी मी ठरवलंय की जास्त अशी जी स्वप्न एकदम रंगून त्रास देतील अशी बघायचीच नाहीत. आता फक्त काम करत जायचं आणि त्यासोबत जे कम्प्लीट होतंय तसं कम्प्लीट करत जायचं. सो पॉझिटिव्ह राहायचं. सो 31st माझा नेक्स्ट इयरचा कसा होतोय ते आता 31st लाच बघूयात. आता त्या 12 ग्रेप्स मधलं एक ग्रेप्स आमच्या सोबत शेअर करा. मला तर कोणीतरी सांगितलेलं की ते सांगायचं नसते, कम्प्लीट झाल्यावर पण सांगायचं नसते. घंटाच की ते 12 ग्रेप्स मधलं मागितलेलं त्याच्या आता उलटच होते सगळे या महिन्यात. मला तर पर्यंत मिळणार सगळं ना. आप सोच कुछ और रहते बोल कुछ और रहते क्या? मला तर काहीच आठवना की मी काय मागितले. सोच कुछ और रहता है बोल कुछ और रहता है, लेकिन सोचने में वो आ गया, मतलब तो चल रहा है. बरोबर. गाइज, सो यू कैन सी माई फेस और अब 31st को देखेंगे माई फेस और ट्रांजिशन. ए, दिस इज ट्रांजिशन. शी